पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। निघतो। हो। भेटू। विक्रांत, दादा, हाय वेदांत। हाय। तू इथे? दादा मी इथून चाललो होतो, आरती दिसली म्हणून मग ड्रॉप करायला आलो। बरं, आजची कामं झालीत का? ऑलमोस्ट। मग चल घरी। तू हो पुढे, मी आणली गाडी, येतो मी। बाय। बाय। मी पण निघतो। हो। बाय। वेदांत, दमलास? बस ना। विक्रांत मला म्हणाला की तू त्याला काहीतरी मोठं काम दिलेस ऑफिसमध्ये। नाही, चांगलंय, अशीच जबाबदारी टाकत राहा त्याच्या अंगावर। आता काही लहान नाहीये तो। आणि किती दिवस माझ्या सावलीखाली राहणार आहे तो? मला असं वाटतं ना, त्याला जास्तीत जास्त कामामध्ये गुंतवलं पाहिजे। मला असं वाटतं त्याने कामाला सिरियसली घेतलं पाहिजे आता। तुम्हा भावाभावांचं प्रेम ना असंच राहू देत। तुझ्याशी बोलायचंय थोडं। वेदांत, मला असं वाटतं की विक्रांतच्या सगळ्याच गोष्टी मार्गी लागायला पाहिजेत। हो, पण नक्की तुला हेच बोलायचं आहे का दुसरं काही आहे? बडवाईक येऊन गेले। काय? का आले होते ते आणि काय म्हणाले? विक्रांत आणि सारिकाच्या लग्नाची बोलणी करायला आले होते। हा माणूस आहे, काही कळत नाही काय ना? आणि खरंच विक्रांतची काळजी आहे का फक्त मुलीच्या लग्नाची घाई यायला? आई अगं, थोडा तरी विचार करायला हवा ना? विचार मनात आला म्हणूनच आले होते आणि नीट विचार करून आले होते। आणि मला असं वाटतं हे योग्य आहे। सारिका आणि विक्रांतचं लग्न झालं ना तर हा विषयच संपेल। आई अगं, मी सांगतेय, विचारत नाहीये। विक्रांतचं लग्न सारिकाशीच होणार। विक्रांतनी तसं वचन दिलंय मला की मी सांगेन त्या मुलीशी लग्न करणार म्हणून। आई म्हणून मला हक्क आहेच सून कोण हवी हे ठरवण्याचा। आणि भावाच्या हक्कापेक्षा आईचा हक्क मोठा, नाही का? काय म्हणाला वेदांत? अण्णांची खूप इच्छा होती ना त्याचे आभार मानायची। मानले आभार। मग काय म्हणाला वेदांत? ताई, मी अभ्यास करते, प्लीज मला डिस्टर्ब करू नकोस। मला माझं करिअर करायचंय, तुझं झालंय करून। अमूल्य, अशी का बोलतेस तू? अगं, मी ह्या वेळेला रोज अभ्यास करते ना,
मग त्यात काय नवीन आहे? पण तू बोलतेस ना माझ्यासोबत? बोल. सांग ना, वेदांत आल्यानंतर काय झालं? म्हणजे काय काय म्हणाला तो? आई आणि अण्णांना त्याचे आभार मानायचे होते ना, त्याचं. ते आभार कशाबद्दल होते ताई? कशाबद्दल म्हणजे? कशाबद्दल म्हणजे कशाबद्दल त्याचे आभार मानायचे होते आई आणि अण्णांना? मला माझं आणि गौतम सोबत लग्न त्याच्यामुळेच तर. आणि त्याचे आभार मानायला आपण त्याला घरी बोलवतो आणि ही गोष्ट तू विसरतेस. अगं नाही, मी वेळेवर निघाले होते, पण बस वेळेवर आली नसेल किंवा आणखी काहीतरी. ताई, अगं आई आणि अण्णांनी जो विश्वास तुझ्यावर दाखवलाय ना, तो लक्षात घे. आईने जेव्हा अण्णांना विचारलं ना की आरती कुठे, तेव्हा अण्णांनी तिला सांगितलं की तिचं एक्स्ट्रा लेक्चर असेल. शेवटी ते एक्स्ट्रा लेक्चर कोणाचं होतं हे आलंच ना समोर. नशीब आई आणि अण्णा वेदांतला सोडायला बाहेरपर्यंत नाही आले, नाहीतर तू बस इथे. हे बघ, तुम्हा दोघांमध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल माझं काहीही म्हणणं नाही, पण मी तुला आधीही सांगितलंय ताई, जे काही असेल ते खरं सांग. हे बघ, तू त्याग करायला निघाली होतीस आणि ह्या सगळ्या गोंधळातून ज्या माणसाने तुझी मदत केली त्या माणसाचे आभार मानण्यासाठी आज आपण त्याला घरी बोलावलं होतं. आई आणि अण्णांनी त्याचं स्वागत केलं, त्याच्याशी प्रेमाने बोलले, खूप भावुक होऊन बोलले, आणि तेव्हा तूच तिथे नव्हतीस. ह्या गोष्टीचा विचार कर. हे बघ, मला वेदांत आणि विक्रांत मध्ये तुलना करायची नाही. विक्रांत तुला सोडायला आला त्याबद्दलही माझं काहीच म्हणणं नाही, पण ताई, अगं तुला इतकं भान असायला नको का की वेदांत आपल्या घरी आला असताना जर विक्रांत तुला सोडायला आलाय आणि वेदांतनी त्याला बघितलं तर? आईने जेव्हा अण्णांना विचारलं की आरती कुठे, तेव्हा अण्णांनी तुझ्यावर दाखवलेला विश्वास विसरू नकोस. एकच चूक माणसाने 2 वेळा करू नये. आणि अण्णांचं हेच म्हणणं आहे ना की तुमच्या मनात जे काही असेल ते फक्त तुम्ही मोकळेपणाने माझ्याकडे येऊन सांगा. बाकी ह्यापुढे मी काय बोलू? मी तर तुझ्यापेक्षा लहान. अण्णा, यशस्वी भव. ऑल द बेस्ट. बर, फर्स्ट क्लास सोडव पेपर. झाला ना अभ्यास सगळा? हो, झालाय. भर पेपर सोडवताना घाई करू नकोस हा. गडबड अजिबात नको, कारण घाई घाई केली की तुझ्या चुका होतात. आपल्याला चांगलेच मार्क हवेत. आई आई आई, हो, नाही करणार घाई. ऑल द बेस्ट अमूल्य. थँक्यू. तू घरी आलीस की तुझ्यासाठी खीर करते. आई, अगं नको, मी घरी येईन, फ्रेश होईन आणि लगेच ऑफिसला जाईन. बरं चला, मी निघते, मला उशीर होतो. सावकाश सावकाश. बाय. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. विक्रांत आणि सारिकाच्या लग्नाची बोलणी करायला आले होते. सारिका आणि विक्रांतचं लग्न झालं ना तर हा विषयच संपेल. विक्रांतचं लग्न सारिकाशीच होणार. विक्रांतनी तसं वचन दिलंय मला. तिची कोण आरती आहे ना, तिला बघितलं होतं मी लग्नात तिच्या बहिणी बरोबर. तेव्हाच खटकल्या होत्या मला दोघी जणी. हे सगळं जिच्यामुळे झालंय ना, तिला मी सोडणार नाही. आता दादा, या फाइल्स.
ठेव ठेव. काय सुरू आहे तुझं? मी इथे तुझं आयुष्य सुरळीत व्हावं म्हणून प्रयत्न करतोय, तुला कामात बिझी ठेवतोय आणि तू जाऊन त्या आरतीला भेटतोस. अरे विक्रांत, त्या मुलीमुळे आईने आबोला धरला होता, विसरलास का तू? आपल्या घरात किती मोठं वादळ आलं होतं, लक्षात आहे? ती अमूल्य होती ना म्हणून मी काही बोललो नाही, पण विक्रांत मी तिला भेटलो हे खरंय, पण मी काम पण करतोय. तूच बघ, मी या टेंडरच्या फाईलवर काम केलंय, ऑलमोस्ट डन आहे सगळं. तू नजर टाक एकदा. या फिगर्स बघ. मी तुला काय बोललो होतो? टेक्निकली आपण क्वालिफाईड आहोत, फक्त फायनान्शियल बिडिंग करेक्ट हवंय. व्हॉट इज दिस विक्रांत? तू कॉस्टिंग चेक केलंस का? विक्रांत, कॉस्टिंग चेक केलंस का? कोणाचे इनपुट्स घेतले? विक्रांत, या फिगर्स बघ, या करेक्ट नाही आहेत. तुझं लक्ष नाहीये का? तो फोन फेकून दे ना मी आता. बघावं तेव्हा त्या आरतीचे मेसेजेस बघत बसतोस. लहान आहेस का रे तू? विक्रांत, तुझे करतोयस त्याचे परिणाम काय होतील हे मी सांगायला नको आहे तुला. अरे 200 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट आहे हा, आणि तू छोट्या छोट्या गोष्टी मिस करतोयस. अरे या गोष्टी तर त्या विजयाला पण माहिती आहेत. विक्रांत, कामाकडे लक्ष दे. आत्ताही तुझं माझ्याकडे कमी आणि त्या फोनकडे जास्त लक्ष आहे. असं काही नाहीये, प्लीज. विक्रांत, हे बघ, मला सगळं माहिती आहे, पण तू विसरू नकोस तू आईला काय शब्द दिलायस तो. आणि असं जर तू कामाकडे दुर्लक्ष केलंस ना तर चुका होत राहणार. हा फॉर्म मी आता फिल करतोय. ऑफिसमध्ये जाऊन यात फिगर्स ऍड कर आणि वेळेवर सबमिट व्हायला हवंय. उद्या 1 वाजायच्या आधी. टुमॉरो बिफोर 1 PM. थांब, इथेच. अगं इथेच सोड मला, मी जाईन इथून पायी. अगं पण एवढ्या उन्हात पायी मला सोडशील मग तू ऑफिसला जाशील तर तुला उशीर नाही होणार का? आणि लेट आलेलं चालत नाही ना ऑफिसमध्ये. जाईन मी तसं इथून 1 वे. ठीक आहे. आण. बाय बाय. आरती, हाय. हाय. अरे काय करतोयस तू? विक्रांत, अरे स्टुडंट्स बघतायत माझे. ऐक ना, तू इथे नकोस ना येत जाऊ भेटायला, प्लीज. बरं ठीक आहे, तुझं लेक्चर झाल्यावर मग ठरवूया कधी कुठे भेटायचं ते. पण ऍटलिस्ट मी आणलेलं फूल तरी घे ना. बरं, तुझा तो स्टुडंट फॅन नाही आला चॉकलेट घेऊन? बरं झालं नाही आला. त्याला बघितलं ना की राग येतो मला. बरं, माझ्या लेक्चरची वेळ झाली, मी निघते. अगं, मी ज्यासाठी आलो ते तर कर ना. काय? आज ते सरकारी टेंडर सबमिट करायचे ना.
म्हणून तर आधी इथे आलो. म्हणजे का? तुला भेटलो, आता कामाला सुरुवात करतो. मी इन्स्पायर होतो ना. सो विश मी लक. ऑल द बेस्ट. पहिलं काम आहे ना तुझं, मन लावून कर आणि काम संपवायची घाई करू नकोस. माझं काम संपलं की मेसेज करतो. तू फ्री झालीस की भेटूया. बाय बाय. विजय कुठे आहे गाडी? किती वेळ थांबू मी इथे? अरे तुला टाइम टू टाइम सर्व्हिस करता येत नाही का गाडी? नेहमी गाडी बंद पडली की तुला सर्व्हिसिंगचं आठवतं. दिस इज इनडिसिप्लिन बिहेवियर. ते 4 गाडी. परत गाडी बंद पडली. काय रे, तू माझ्या गाडीला खटारा म्हणाला होतास ना? आता सांग, कोणाची गाडी जास्त खटारा आहे? तुझीच गाडी ना जास्त वेळा बंद पडते. तू एक काम कर ना, तू नवीन गाडी विकत घे. म्हणजे वाटलंस तर सेकंड हँड घे, पण कंडिशन बघून घ्या. मी पण ऑफिसलाच चालली आहे. तू बस, मी तुला लिफ्ट देते. ये तुझ्या या गाडीवर. नो वे. ऍटलीस्ट ही गाडी चालू आहे. उन्हात पायी जाण्यापेक्षा माझ्यासोबत चल. नाही, तुझा विजय गाडी घेऊन येतोय. मी माझं बघेन. अरे तोपर्यंत आपण पोहोचू सुद्धा. तू एक काम कर, तू माझ्यासोबत चल, आपण ऑफिसला जाऊयात आणि विजयची गाडी पाठवणार होता ना ती घेऊन तू इकडे, मग ही गाडी घेऊन पुन्हा ऑफिसला ये. ओके? तुला वेडा वाटतो का मी? नागपूरच्या उन्हात माणसं वेडी सुद्धा होतात. तुझा, मी बघेन माझं. एक मिनिट. मुलगी गाडी चालवतीये आणि तुला मागे बसावं लागेल म्हणून येत नाहीयेस का? ठीक आहे, मग तसं असेल तर तू गाडी चालव, मी बसते मागे. नाही, तूच चालव. तसे मी अशा विदाउट गेअरवाल्या गाड्या चालवत नाही. ठीक आहे. घाल. हे पिंक कलरचं आहे. मी नाही घालणार आहे पिंक हेल्मेट. अरे तू रंग काय बघतोयस? हे पण हेल्मेटच आहे ना? घे, घाल. पण हे लेडीज आहे. मला नको आहे लेडीज हेल्मेट. लेडीज जेंट्स काय असतं याच्यात? दोघांनाही कंपल्सरी आहे ना? आणि हे बघ, रूल पेक्षाही जास्त ना सेफ्टी म्हणून घाल. घे. तुझी हेअरस्टाईल नाही खराब होणार. घाल. मी हे नाही घालणार. चालत असेल तरी येतो. ठीक आहे, मला काय. शिवा ना सुधारणार नाही. व्हॉट? काही नाही, ते स्वागत होत. स्वागत? व्हॉट? अरे म्हणजे स्वागत आहे तुझं माझ्या स्कूटरवर. बसा. इथे समोर आहे ना बडकस चौक आहे. कमालीची कुल्फी मिळते तिथे. पुन्हा समोर बघून गाडी चालव. हे सगळं पोहोचल्यावर बोलव. चल. ऑफिस मध्ये कामं असतात मला, बोलायला वेळच कुणाला.